श्री तुळजाभवानी देवी नमः. आज आपण नवरनव मंत्र यातील प्रत्येक अक्षराचा अर्थ बघूया. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मंत्राला नवरनव मंत्र असे म्हणतात. ऐं क्लीं ह्रीं श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या तिन्ही देवांची ही बीजाक्षरे आहेत. चामुंडाये म्हणजे चामुंडा देवी. विच्चे नमस्कार असो. या मंत्रात 9 अक्षरे आहेत म्हणून त्यास नवार्णव असे म्हणतात. नव अधिक अर्णव. नव म्हणजे 9, अर्णव म्हणजे समुद्र. या मंत्रातील हे 9 समुद्र कोणते ते पाहून ते पार करण्याचा आपण प्रयत्न करूया. 1 एम म्हणजे क्रोध, पहिला समुद्र. मनुष्याला अहंकार झाला की विकार उत्पन्न होऊन वाणीत कटुता येते व क्रोध निर्माण होतो, म्हणून त्यावर नियंत्रण करावे. दुसरा रीम म्हणजे मोह, दुसरा समुद्र. एखादी वस्तू पाहिल्यावर हवीहवीशी वाटून ती मिळण्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवणे त्याला मोह असे म्हणतात. तिसरा क्लीम म्हणजे काम, तिसरा समुद्र. काम हा भयंकर उग्र समुद्र, तो माणसाला पूर्णपणे संपवतो, म्हणून यावर नियंत्रण ठेवण्याकरता या मंत्राची पारायणे व्हायला हवीत. चौथा चा म्हणजे लोभ, चौथा समुद्र. कितीही मिळाले तरी समाधानी नसणे याला अतृप्ती असे म्हणतात. लोभी म्हणतात. लोभ स्वार्थी बनवतो, यासाठी आंतरिक मन सशक्त बनवण्यासाठी या मंत्राची आवश्यकता आहे. पाचवा मोह म्हणजे मद, पाचवा समुद्र. धनामुळे व ज्ञानामुळे माणूस मदमस्त होऊन सर्वस्व गमावतो, म्हणून असे घडू नये यासाठी या मंत्राची आवश्यकता आहे. 6वा डा म्हणजे मत्सर, 6वा समुद्र. मनात जडत्व निर्माण होऊन दुसऱ्याचा मत्सर करण्यास सुरुवात होते. हे जडत्व घालवण्यासाठी या मंत्राची आवश्यकता आहे. 7वा ऐ म्हणजे द्वेष, 7वा समुद्र. एखादी वस्तू मला न मिळता दुसऱ्याला मिळाली ही भावना मनात निर्माण झाली की द्वेष उत्पन्न होतो. असे होऊ नये यासाठी या मंत्राची आवश्यकता आहे. 8वा वी म्हणजे ईर्ष्या, 8वा समुद्र. ईर्ष्या म्हणजे जिद्द, प्राण पणाला लावणे, एखादी गोष्ट तडीस नेणे, चांगल्या कार्यासाठी या गोष्टीचा वापर करण्याची आज आवश्यकता आहे. 9वा चे म्हणजे जोड, शृंखला, 9वा समुद्र. वरील 8ही समुद्रांना जोडणारा शृंखलारूपी सागर आहे. यामुळे समतोलपणा साधता येतो. यासाठी नवार्णव मंत्र रोज 16 वेळा, 24 वेळा किंवा 108 वेळा पठण केल्याने तिन्ही देवींचा आशीर्वाद मिळून विकारांपासून दूर कोणत्याही संकटाचा सामना करून आरोग्य प्राप्त होते, निर्णय क्षमता वाढून समाजात मान मिळतो. आपल्या पूर्वजांनी पूर्वीच्या काळी या मंत्राच्या ठायी पापपुण्याची भाषा वापरली. याचे कारण त्यावेळी त्या काळाच्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना योग्य ज्ञान मिळण्यासाठी. परंतु आजच्या विज्ञान युगात आपण डोळसपणे या ज्ञानाचा उपयोग केला तर आपले ऋषीमुनी एक खरेखुरे संस्कारपीठ ज्ञान देवता होते हे लक्षात येते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.